नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आज आहे तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस, म्हणजे शुक्रवारपर्यंतच तुळशीचं लग्न होतं. तर आदल्या दिवशी माझ्याकडे झालं आणि हा आहे शुक्रवारचा दिवस. तर हिमाच्या घरी तुळशीचं लग्न व्हायचं होतं, त्यामुळे मग संध्याकाळी तिने आज करायचं ठरवलं. तर वैष्णवी आली तयारी करायसाठी, छान रांगोळी काढली, दिवे लावले, छान तयारी केली होती त्यांनी, वैष्णवीने आणि हिमाने. केळीचे पानं आणले, परंतु असा मंडप घालता नाही आला, परंतु त्यांनी छान सजवलं केळीच्या पानांनी, फुलांनी लाईटिंग लावली, छान फुलं लावले आणि छान सजवलं होतं. तर अशा प्रकारे तुळशीचं लग्न लावलं. तुळशीच्या लग्नाला देवांशचे म्हणजे आमच्या डुग्गूचे मित्र आले होते आणि एक खूप त्याची जवळची मैत्रीण आहे. म्हणजे तो जेव्हा छोटा होता की नाही, तेव्हा त्याला तिनेच सांभाळला आहे, पूजाने. तर पूजा नाव आहे त्याच्या मैत्रिणीचं. तर तो ना तिला बिलकुल सोडतच नव्हता जेव्हा छोटा होता तेव्हा. तर अशा प्रकारे पाहुणे आले लग्नासाठी आणि तुळशीचं लग्न लागलं आणि तिचं लग्न पण झालं आहे, पूजाचं पण. तिला एक मुलगासुद्धा आहे छोटा, 2 वर्षाचा. तर दिसेलच तुम्हाला आता तो. तर अशा प्रकारे छान तुळशीचं लग्न लावलं आणि हा आहे छोटा तिचा मुलगा, भौमिक नाव आहे याचं. आणि ही आमची राणी आणि हा देवांश. तर खूप छान हसून राहिले होते ते कशावरून तरी. आणि ते त्याचे पप्पा आहे भौमिकचे, आणि त्याची मम्मी दाखवते बघा तुम्हाला मी आता. ही आहे भौमिकची मम्मी. इनेस आमचा जेव्हा देवांश छोटा होता की नाही, तेव्हा घरी कोणी नसायचं. त्याचे पप्पा दुकानात असायचे. तर त्याचे पप्पा त्याला आणि दुकान सांभाळायचे, परंतु तो जर रडत असला तर पूजा सांभाळायची त्याला, कारण मला पण शेतीवर जायला लागायचं आणि त्याची मम्मी पण जॉबला आहे. तर टीचर आहे त्याची मम्मी. तर अशा प्रकारे तीच सांभाळायची त्याला, मी घरी नसले की. त्याचं जेवण, दूध देणे, त्याला आंघोळ घालून देणे, कपडे बदलवून देणे, कपडे धुणे, त्याचे सगळे काम तीच करायची आणि आवडीने करायची मेन म्हणजे. तर आता तो तिच्या मुलाला सांभाळतो, कारण तो आला, तिचं लग्न झालं आहे ना, त्यामुळे आता तिचा मुलगा पण छोटा आहे, तर तो सांभाळतो त्याला आता तो. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. 16 तारखेला जगन्नाथ महाराजांचा काला असतो भांदेवाड्याला, म्हणजे त्यांचे खूप सारे मंदिर आहे वणीमध्ये. तर जिथे कुठे ते गेले तिथे त्यांनी त्रिशूळ हे ठेवलं आहे. तर जिथे जिथे जगन्नाथ महाराजाचं त्रिशूळ ठेवून आहे तिथे तिथे काला होतो. सगळीकडेच घुगरीचा काला होतो. घुगरी म्हणजे पंचमृत, तुरी, वाल, वाटाणे ह्या सगळे प्रकार एकत्र करून त्याच्या घुगऱ्या बनवल्या जातात. तर घुगरीचा काला होतो प्रत्येक ठिकाणी. तर मला भांदेवाड्याला नव्हतं जायचं. माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता भांदेवाड्याला चल म्हणून, परंतु मला भांदेवाड्याला नव्हतं जायचं. मला एक पाणी बेलापाशी जायचं होतं. म्हणजे तिथे जगन्नाथ बाबाचा छोटासा मठ आहे आणि तिथे एकाच याच्यामध्ये 5 झाडं निघले आहे बेलाची. तर त्या झाडाला 3 पानाचा बेल असतो, परंतु त्या झाडाला एकच पान आहे. म्हणजे सगळीकडे कुठेही पहा तुम्हाला एकच पान दिसेल, 3 पानाचं बेल दिसणार नाही. तुम्ही पूर्ण झाड शोधाल तरी त्याला एकच पान दिसेल. असे 5 झाडं आहेत तिथे एकाच ठिकाणावर निघालेले. तर अशा प्रकारे मग मी आणि माझी मुलगी म्हणजे वैष्णवी, आम्ही दोघी पण जणी मग गाडीने गेलो आम्ही, आणि त्या सगळ्या ॲटोने गेल्या भांदेवाड्याला. तर तिथे छान घुगरीचा काला असतो, जेवण असतं. तर मग आम्ही तिथे गेलो. इथून वणीपासून 15-20 किलोमीटर आहे ते. तर दोघीजणी गेलो बघा आम्ही. छान इतकं मन प्रसन्न झालं ना, का ते हिरवी हिरवी झाडं, कापूस लागलेले, आणि तुरीला छान बाळ आला आहे, पिवळ्या तुरी झाल्या आहे. खूप सुंदर वाटत होतं. नदी नाले, म्हणजे नाले आपले पाण्याचे जे हे असते नाले, नदीसारखे छोटे छोटे नाले असते की नाही, ते नाले वगैरे ओलांडून जावं लागलं इथून. खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे आम्ही तिथं पोचलो. तेव्हा आरती व्हायचीच होती. जेमतेम आरतीसाठी लोक उभे झाले होते, तर आम्हाला आरती पण मिळाली. इतक्या उशीर आम्ही घरून 1:45ला निघालो. तर आम्हाला 25 मिनिटे किंवा अर्धा तास लागला असेल जायला आम्हाला. तर आरती मिळाली. आरती झाल्यानंतर छान जेवणाच्या पंक्ती टाकून त्यांनी जेवण दिलं, खूप छान. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात की नाही, तसारखं बिलकुल एक शीतसुद्धा वाया जात नाही.
असं त्यांनी पंगत टाकून छान जेवण दिलं. म्हणजे आपल्याला पाहिजे इतकंच, आपलं पोटभर खा पण अन्न वाया दवडू नका, हा तिथून सांगण्याचा उद्देश. त्यामुळे त्यांनी छान पंगत टाकून सगळ्यांना जेवण दिले. जवळजवळ 300-350 लोक असतील तितक्यांना पण. म्हणजे असे लोक एकत्र असे तुम्हाला दिसणार नाही, परंतु लोक येत होते, जेवण करून जात होते. तर अशा प्रकारे पंगत टाकून छान जेवण दिलं. टमाटरची कढी, भात, पोळी, जिलेबी, बेसन, भाकर आणि घुगरीचा काला पहिले त्यांनी प्रसाद म्हणूनच वाटला होता. तर अशा प्रकारे आम्ही इथे जेवण केलं. आणि माझ्या मैत्रिणी पण भांदेवाड्याला जाऊन सुद्धा त्या ॲटोनी पुन्हा इथेच वापस आल्या होत्या. त्या पण आल्या, त्यांनी पण जेवण केलं. आणि मग आम्हाला गाडीने जायचं होतं, त्यामुळे मग तिथेच आम्हाला 4:30 वाजले होते. तर आता आम्ही निघणार होतो. तर अशा प्रकारे जेवण केल्यानंतर मग आम्ही निघालो. आणि हे आहे जगन्नाथ महाराज. आणि नेहमी ते रेंगीवरच असायचे. जेव्हा जिवंत होते की ना, तेव्हा ते नेहमी रेंगीवरच बसून असायचे. तर आणि ही त्यांची मूर्ती बसवली आहे त्यांनी इथे. मी 7-8 वर्षापूर्वी आले होते एकदा इथे, तेव्हापासून नव्हते आले. तर म्हटलं चला आज आता वैष्णवी घरी आहे तर तिला पण दाखवून देऊ म्हटलं हे मंदिर, म्हणून गेलो होतो आम्ही. तर जेवण केलं त्यानंतर मग आता घराकडे आम्ही वापस निघालो. आणि इतकं छान असं कुठेतरी आपण नैसर्गिक ठिकाण पाहायसाठी गेलो. इतकं सुंदर वातावरण होतं तिथे. तर खूप छान वाटलं बसून पंक्तीमध्ये जेवणं. आणि हे ते झाड आहे. अशा प्रकारे एकाच ठिकाणी 5 झाडं आले. आणि एकाच झाडाला 3 पानाचा बेल नाही, एकच पान, सिंगल पानाचं आहे. तर मग तिथून आम्ही निघालो. तर आता त्या दिवशी माझ्याकडे ज्या लहान नणंदबाई आल्या होत्या ओवाळण्यासाठी यांना, तर त्यांचं गाव रस्त्यामध्येच पडते जाता जाताच. तर मग त्यांच्या मुलीला 2 जुळ्या मुली झाल्या. तर वैष्णवीने काय बघितल्या नव्हत्या. तर म्हणून बघ म्हणे मम्मी चल आपण त्यांच्याकडे जाऊ म्हणे, शिवानीकडे. शिवानी नाव आहे त्यांच्या मुलीचं. तर मग आम्ही तिथून निघालो आणि मग तिच्याकडे गेलो. त्यांच्या घरी गेलं तर त्यांनी पुन्हा नाश्ता पाणी केला होता, परंतु आम्ही जेवण केल्यामुळे काही नाश्ता पाणी घेतलं नाही. चाय वगैरे बनवतो म्हणे, तर म्हटलं नका बनवू आता चाय वगैरे, कारण आम्ही आत्ताच जेवण करून आलो म्हटलं. आणि संध्याकाळची वेळ, सगळे शेतकरी लोक आपले बैलबंडी घेऊन कापूस आणायसाठी छान, ज्यांचे वावर अंधार आहे ते रस्त्यावर बंडी बैल ठेवून आता कापसाचे गठ्ठे बाया छान बांधतात आणि मग रोडवर आणून ठेवतात. आणि ते मग बंडीमध्ये भरलं की घरी घेऊन जातात. अशा प्रकारे बैलबंड्या पण दिसत होत्या. गाई, आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यांची घराकडे वापस येण्याची वेळ तर एकच झाली. तर अशा प्रकारे मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. आणि ह्या नणंदबाई आहे आणि ही त्यांची नात आहे, म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी. 2 जणी आहेत, 2 झाल्या जुड्या त्यांना. तर ही एक आहे आणि दुसरी तिच्या आईजवळ आहे. तर ही एक आहे. तर खूप नाजूक आहे, पण हिची तब्येत थोडी बरी नसते. अशा प्रकारे यांना पण भेटलो आणि त्यानंतर निघालो घराकडे. तर अशा प्रकारे जगन्नाथ बाबाचं तुम्हाला दर्शन घडवलं आणि तुळशीचं लग्न पण झालं हिमाकडले. हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.